हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे। या मालिकेचा मागील आठवडा तर खूपच भारी होता, जेथे आपण पाहिलं की कृष्णा ही स्वतःवर लागलेला चोरीचा डाग पुसण्यासाठी, चोरीचा आरोप खोटा ठरवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करते। तर त्याच वेळेस बाळजाबाई मात्र कोणत्याही परिस्थितीत कृष्णाला अडकवायचं आणि तिला घराबाहेर काढायचं यासाठी प्रयत्न करत होती। आधी तर दुष्यंतने कृष्णाला संपूर्ण गावासमोर डिफेंड केलं, तिची बाजू घेतली, पण त्यानंतर तो गळपटला आणि चक्क कृष्णालाच म्हणाला की आता ही तुझी जबाबदारी आहे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची। त्याने कृष्णाला अर्ध्या वाटेतच एकटं सोडून दिलं, पण कृष्णाने हार नाही मानली आणि ती प्रयत्न करत राहिली। शेवटी देवी आईनेच तिची मदत केली आणि कृष्णाला समजलंय खरी चोर कोण आहे, तिचं नाव, तिचा पत्ता सगळं काही कृष्णाला समजलंय आणि आता कृष्णा एक जबरदस्त प्लॅन बनवणार आहे या चोराविरुद्ध। मग आता मागील आठवडा तर भारी होता, एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले, पण आता पुढील एपिसोडमध्ये काय घडणार, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील आठवड्यात काय घडणार आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट कोणता येणार, कृष्णा सरपंच कशी बनणार आणि बाळजाबाईची कशी ठासली जाणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मैत्रिणींनो, या मालिकेचा सोमवारचा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे। सगळ्यात आधी तर कृष्णाला समजलंय की चंद्री मानकापे या नावाच्या मुलीनेच तिच्यासारखी साडी नेसून मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी केलीये आणि या चंद्री मानकापेला पकडायचं असं तिने ठरवलंय। पण बंब्याने मात्र शंका काढली की कृष्णे, आपण चंद्रीच्या घरी जाऊ, पण चंद्री कशावरून मान्य करेल की चोरी तिनेच केलीये, आणि जर तिने हे मान्य केलं नाही तर आपण सिद्ध कसं करणार की खरी चोर ती आहे, तू नाही, तू निर्दोष कशी सिद्ध होणार। कृष्णाला सुद्धा हाच प्रश्न पडला होता आणि त्याच वेळेस दुष्यंत तिच्या मदतीसाठी धावून आला। दुष्यंतने आधी तर तिच्याशी भांडण केलं, तू मला रिक्वेस्ट कर, विनंती कर, प्लीज म्हण, यावरून या दोघांची बाचाबाची सुद्धा झाली। पण त्यानंतर कृष्णाने आपलं ब्रह्मास्त्र काढलं, जी प्रत्येक मुलगी काढते। डोळ्यातून 2 अश्रू ढाले की समोरचा माणूस हा पायांवर आलाच, गुडघ्यांवर आलाच, आणि कृष्णाने सुद्धा हेच केलं। दुष्यंत समोर रडली आणि दुष्यंत तिला मदत करायला तयार झाला आणि आता चंद्री मानकापेला कसं बोलतं करायचं, तिच्या तोंडून सत्य कसं वदवून घ्यायचं, यासाठी दुष्यंतला एक आयडियाची कल्पना सुचलीये, भारी आयडिया सुचलीये। मग ही आयडिया नेमकी आहे तरी काय, तर मैत्रिणींनो, आपण सोमवारच्या एपिसोडमध्ये पाहू की कृष्णा आणि दुष्यंत हे चक्क पोलीस बनून या चंद्री मानकापेच्या घरी जाणार। कृष्णा ही लेडी कॉन्स्टेबल, लेडीज हवालदार बनलेली असेल, तर दुष्यंत हा पोलीस इन्स्पेक्टर बनलेला असेल। आणि खरं सांगायचं तर कृष्णाने फक्त लेडी कॉन्स्टेबलचे कपडे घातलेले असतील, युनिफॉर्म घातलेला असेल, परंतु तिने काही चेहऱ्याचा वेगळा मेकअप किंवा काहीतरी स्वतःची खरी ओळख लपवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नसतील। आता चंद्री मानकापे त्यांच्याच गावची आहे आणि ती कृष्णाला काही ओळखत नाही असंच दाखवलं जाणार आहे, कारण कृष्णाने फक्त लेडीज हवालदारचा युनिफॉर्म घातलाय, म्हणून ही चंद्री मानकापे कृष्णालाही ओळखणार नाही आणि दुष्यंतला सुद्धा इन्स्पेक्टरच्या युनिफॉर्म मध्ये ओळखणार नाही। कृष्णा तिच्यासमोर हवालदार बनून जाणार आणि तिला जाब विचारणार की आम्हाला अशी बातमी मिळालीये की ज्या दिवशी मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली त्या दिवशी तू तेथे गेली होतीस आणि तू त्या कृष्णासारखी साडी नेसली होतीस, हे सगळं खरं आहे का। हे ऐकून चंद्री खूपच घाबरणार, आधीच पोलिसांना पाहून ती घाबरलेली असेल आणि त्यातच यांना आपल्या चोरीबद्दल कसं समजलं, मी कृष्णासारखी साडी नेसून मंदिरात गेले होते हे यांना कसं समजलं, हा प्रश्न तिला पडणार आणि ती यासाठी स्पष्ट नकार देईल आणि म्हणेल, नाही, मी तर मंदिरात गेलेच नाही, मी असं काही केलं नाही, तुम्हाला हे कोणी सांगितलं, सगळं खोटं आहे। पण त्यानंतर दुष्यंत आणि कृष्णा आपल्या पोलिसी खाक्या दाखवणार आणि चंद्रीला घाबरून देणार की जर तू सत्य नाही सांगितलं तर तुला फाशीची शिक्षा होऊ शकते, तुला 50 वर्षांची शिक्षा होऊ शकते, तुझं संपूर्ण आयुष्य जेलमध्ये जाईल। पण जर तू सगळ्यांसमोर सत्य कबूल केलं तर आम्ही कृष्णा आणि दुष्यंतला रिक्वेस्ट करू, विनंती करू, तुला माफीचा साक्षीदार बनवू आणि तुला कोणती शिक्षा होणार नाही, आम्ही तुला माफ करू। यावरून चंद्रीला सुद्धा हे वाटेल की एक ना एक दिवस आपलं सत्य बाहेर येईल, मग गावकरीही आपल्याला सोडणार नाही
आणि पोलीस सुद्धा आपला सोडणार नाही. त्यापेक्षा आता आपला गुन्हा मान्य करूया, म्हणजे यातून आपली सुटका होऊ शकते. त्यामुळे चंद्री हो म्हणेल. त्यामुळे कृष्ण आणि दुष्यंतचा मोठा विजय होणार. हे दोघे खूप खुश होतील. तर इकडे बाळजाबाई मात्र अतिघाई संकटात नाही असं करत असेल. तिच्या वाड्यावर चक्क न्याय दरबार भरणार. संपूर्ण गावकरी तेथे जमा होतील आणि म्हणतील की बाळजाबाई, कृष्णाला दिलेली वेळ संपलीये, त्यामुळे आता तुम्ही तिचा काही निकाल लावा. बाळजाबाईला तर हेच हवंय की कृष्णाविरुद्ध निकाल द्यायचा आणि कृष्णाला रांगणे पाटलांच्या घरातून आणि दुष्यंतच्या आयुष्यातून कायमचं बाहेर काढायचं, तिचा बदला घ्यायचा. म्हणूनच बाळजाबाई संपूर्ण गावासमोर घोषणा करणार की कृष्णा जरी माझी सून असली तरी सुद्धा मी तिच्या विरुद्ध निर्णय देणार आहे. कारण जे खरंय ते खरंय आणि जे खोटंय ते खोटंय. कृष्णाने गुन्हा केलाय आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच हवी. म्हणून मी बाळजाबाई कृष्णाला रांगणे पाटलांच्या घरातून कायमचं बाहेर काढते. तिला रांगणे पाटलांचं नाव नाही लावता येणार. दुष्यंत आणि तिचं नातंही संपेल. दुष्यंतीचा काहीही संबंध नसेल. पण हे सगळं बोलण्याआधीच कृष्णा तेथे पोहोचणार. दुष्यंत तिच्या बरोबर असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंद्री मानकापे तिच्या बरोबर असेल. चंद्रीला पाहून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकणार. कृष्णा संपूर्ण गावकऱ्यांना सांगणार की तुम्हाला असं वाटत होतं ना की मंदिरात चोरी मी केलीये, पण ती मी नव्हते. मी असा कधीच विचारही करू शकत नाही, स्वप्नात सुद्धा. तर ही चोरी चंद्री मानकापेने केलीये. चंद्री मानकापेने माझ्यासारखी साडी नेसून या मंदिरात चोरी केलीये. त्यानंतर चंद्री सुद्धा संपूर्ण गावकऱ्यांसमोर हे कबूल करणार की कृष्णा जे काही बोलते ते खरंय आणि मीच ती खरी चोर आहे. त्यामुळे गावकरी या चंद्रीवर खूप चिडतील. चक्क तिच्या अंगावर धावून जातील. तिला काठीने मारण्याचा प्रयत्न करतील. पण कृष्णा या चंद्रीला वाचवणार आणि ती गावकऱ्यांना समजावून सांगणार की तुम्ही चंद्रीला मारताय, पण हे अयोग्य आहे. ती गरीब घरची मुलगी आहे. तिने जे काही केलं ते थोड्याशा पैशांसाठी केलं असेल. मला मान्य आहे तिने खूप मोठा गुन्हा केलाय, पण जर आपण गुन्हेगाराला पश्चाताप करण्याची संधी दिली नाही आणि त्याला अशी शिक्षा दिली तर तो गुन्हेगारावर सुद्धा अन्याय असतो. त्यामुळे आपण तिला माफ करूया आणि तिच्याकडून बदलून घेऊया. तिला काही वेगळी शिक्षा देऊया. कृष्णाचं हे म्हणणं संपूर्ण गावकऱ्यांना पटेल आणि सगळे गावकरी चक्क कृष्णासाठी टाळ्यांचा गडगडाट करतील. जोरदार टाळ्या वाजवतील आणि हे पाहून बाळजाबाईला मोठा धक्काच बसेल. कारण जी बाळजाबाई गावाची न्यायदेवता म्हणून खुर्चीवर बसली होती त्या बाळजाबाईला सगळेच विसरले. कृष्णा ही चंद्रीला घेऊन आली. कृष्णानेच चंद्रीचं सत्य सगळ्यांसमोर आणलं आणि मग कृष्णानेच न्याय निवाडा सुद्धा केला. चंद्रीला काय शिक्षा द्यायची काय शिक्षा द्यायची नाही कृष्णानेच ठरवलं आणि बाळजाबाईला काडीचीही किंमत दिली नाही. त्यामुळे बाळजाबाईला खूप राग आलेला असेल आणि आपले आढळराव तर आगीत तेल ओतायला, ते सुद्धा चांगलं किलोभर तेल ओतायला नेहमीच तयार असतात. आणि यावेळेस तर त्यांनी तेलाचा 15 किलोचा डोबाच ओतलेला आहे. ते बाळजाबाईला म्हणतील, काय मग बाळजाबाई उर्फ न्यायदेवता, तुमचा न्याय येथे कुणीच विचारला सुद्धा नाही. तुमच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नाही. कृष्णानेच साक्षीदार आणला, कृष्णानेच गुन्हेगार आणला, कृष्णानेच त्याचं सत्य सांगितलं. तीच वकील बनली, तीच न्यायदेवता बनली, जज बनली आणि तिने शिक्षा सुद्धा सुनावली आणि तुम्हाला कुत्र्याने सुद्धा विचारलं नाही. बाळजाबाईचा हे ऐकून खूप जळफाट होईल. कारण कृष्णाने पुन्हा एकदा तिला धोबी पछाड दिलीये. आजपर्यंतचा सगळ्यात मोठा प्लॅन, सगळ्यात मोठा रडीचा डाव बाळजाबाई कृष्णाविरुद्ध खेळली होती. कृष्णाला संसारातून आणि आयुष्यातून उठवण्याचा तिने पुरेपूर बंदोबस्त केला होता. पण यावेळेस सुद्धा कृष्णा तिला पुरून उरलीये आणि एवढंच नाही तर बाळजाबाईची न्यायदेवतेची जागा सुद्धा तिने घेतलीये. आढळराव म्हणतील, आता तुमची ही जागा तर गेलीये. आता तुमचं सरपंच बनण्याचं स्वप्न सुद्धा कृष्णा उद्ध्वस्त करणार आणि कृष्णाच या गावची सरपंच बनणार. बाळजाबाईच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. कारण बाळजाबाईचं आता एकच स्वप्न उरलंय आणि ते म्हणजे 5 गावांची सरपंच बनणं, संपूर्ण गावांचा कारभार स्वतः हाकणं. आणि त्यासाठीच तिने दुष्यंतचं लग्न कृष्णाबरोबर करून दिलंय. आपल्या लाडक्या लेकाच्या आयुष्यामध्ये त्याची नावडती मुलगी ती घेऊन आलीये आणि त्यामागचं एकच उद्दिष्ट होतं, म्हणजे गावकऱ्यांना नाराज करायचं नाही, त्यांची मतं मिळवायची आणि सरपंच बनायचं. पण आता आढळराव यामध्ये सुद्धा मोठा सुरुंग लावणारे,
बाळजाबाईच्या स्वप्नांना सुरुंग लावणार आहे. कारण त्यानंतर आढळराव हे संपूर्ण गावामध्ये एक कॅम्पेन सुरू करतील की कृष्णासारखी तरुण, तडफदार, गावाचा विचार करणारी, गावातील लोकांच्या हितांचा विचार करणारी, प्रत्येकाची सेवा करणारी, न्यायप्रिय, खरी मुलगी, हिमती मुलगीच या गावची सरपंच बनली पाहिजे. ती जर 5 गावांची सरपंच बनली तर गावाचा विकास होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. गावात रोजगार येतील, नोकरीच्या संधी येतील, स्वच्छता असेल, शुद्ध पाणी असेल आणि गावकऱ्यांच्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद नांदेल. आणि त्यानंतर गावकऱ्यांना सुद्धा हे पटू लागेल. कारण तशीही आता कृष्णा ही रांगणे पाटलांची सून आहे, जशी बाळजाबाई सून आहे. मग बाळजाबाई सरपंच बनली काय आणि कृष्णा सरपंच बनली काय? सत्ता ही रांगणे पाटलांच्या घरातच राहणार. त्यामुळे बाळजाबाईला सुद्धा या गोष्टीला विरोध करता येणार नाही. म्हणजे एकूणच आता आढळराव एक खूप मोठा मास्टर प्लॅन तयार करणार आहे आणि बाळजाबाईच्या स्वप्नांची राख रांगोळी करतील एवढं मात्र नक्की. मग खरंच कृष्णा ही सरपंच पदाच्या निवडणुकीला उभी राहणार का? जर कृष्णा ही सरपंच पदाच्या निवडणुकीला उभी राहिली तर दुष्यंत तिला सपोर्ट करणार का? कारण दुष्यंत सुद्धा हे स्वप्न आहे की बाळजाबाईने सरपंच बनावं. जोपर्यंत बाळजाबाई सरपंच बनणार नाही तोपर्यंत मी गाव सोडून जाणार नाही असं त्याने ठरवलं होतं. पण आता कृष्णा त्याची बायको बनलीये, त्यामुळे कृष्णाला सुद्धा तो विरोध करू शकत नाही. एकीकडे आई तर दुसरीकडे बायको, अशा द्विधा मनस्थितीत तो अडकणार एवढं मात्र नक्की. पण दुष्यंतची एक गोष्ट चांगली आहे, तो आपल्या आईवर कितीही प्रेम करत असला, त्याचं आईवर कितीही विश्वास असला तरी सुद्धा तो नेहमी सत्याच्या बाजूने असतो. त्याला जिथे वाटतं की जे खरंय तो त्याची बाजू घेतो. मग तो बाळजाबाईच्या सुद्धा विरोधात जाऊ शकतो. याच्या आधी सुद्धा आपण अनेकदा पाहिलंय की त्याने कृष्णाच्या बाजू घेताना बाळजाबाईला विरोध केलाय. त्यामुळे बाळजाबाईला सुद्धा मोठा धक्काच बसला होता. हा दुष्यंत कृष्णाची एवढी बाजू का घेतोय, तिच्या बाजूने का झुकतोय, हाच प्रश्न बाळजाबाईला पडतो. पण खऱ्या माणसाचं असंच असतं, सत्याची बाजू घेताना आपलं माणूस दुखावलं गेलं तरी सुद्धा तो त्याचा विचार करत नाही. आणि दुष्यंतचा हा स्वभाव, हाच गुण खूप चांगला आहे आणि त्याचा कृष्णाला अनेकदा फायदा सुद्धा झालाय. पण हे सगळं होत असताना कृष्णा काय करणार? एका गरीब शेतकऱ्याची मुलगी, जिला स्वतःच्या डोक्यावरील कर्ज फेडायचंय, आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करायची आहे, शेतामध्ये विहीर खोदायची आहे, त्या कृष्णाच्या आयुष्याने संपूर्ण 360 डिग्री 360 अंशाचा टर्न घेतलाय आणि कुठे ती या शेतातून रांगणे पाटलांच्या महालात आली आणि आता तिला सरपंच बनण्याची संधी सुद्धा चालून आलीये. मग स्वतःच्या शेताबरोबर ती संपूर्ण गावकऱ्यांच्या शेतांचं, त्यांच्या घरादाराचं सुद्धा कल्याण करणार का? ती सरपंच बनण्यासाठी तयार होईल का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. पण कृष्णा सरपंच बनणार की नाही, बाळजाबाईला ती हरवणार की नाही, हे तर नंतरचा विषय झाला. पण कृष्णा आणि दुष्यंतचं काय होणार, ज्यामध्ये आपल्या सगळ्यांना सर्वात जास्त इंटरेस्ट आहे की या दोघांचं लग्न तर नाईलाजाने झालं. दुष्यंतने कृष्णाला सांगितलं की मी तुला नवऱ्याचं प्रेम नाही देऊ शकत, आपल्यामध्ये नवरा बायकोसारखं नातं नसेल. पण आता हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडायला लागलेत. कृष्णा तर आधीच दुष्यंतवर फिदाय. काही झालं, दुष्यंत सरकारने मला आयुष्यभर जरी नाही स्वीकारलं तरी मला त्यांची बायको म्हणून जगायचंय, शेवटच्या श्वासापर्यंत मला त्यांच्याबरोबरच राहायचंय असं कृष्णाने ठरवलंय. ती तर दुष्यंतच्या प्रेमात फार वेडी झालीये. पण दुष्यंतच्या बाजूनेच अजून कृष्णाबद्दल काहीही प्रेम नाहीये. हळूहळू दुष्यंतला सुद्धा कृष्णाचे गुण समजायला लागले. जेव्हा कृष्णाने त्याचा जीव वाचवला होता, गुंडांबरोबर मारामारी केली होती, तेव्हा दुष्यंतला समजलं की मी ज्या गौतमीवर प्रेम केलं तिने मला संकटात पाहून माझी साथ सोडली, पळून गेली आणि कृष्णा मात्र कसलाही विचार न करता माझ्यासाठी धावून आली. या गुंडांचा तिने प्रतिकार केला, माझा जीव वाचवला आणि अशी मुलगी कुठेही शोधून सापडणार नाही. त्यातच कृष्णाचा खरेपणा, तिचा स्वाभिमान, तिचा प्रेमळ स्वभाव, हे सगळं सुद्धा दुष्यंतला हळूहळू आवडायला लागलंय आणि लवकरच तो कृष्णाच्या प्रेमात पडेल एवढं मात्र नक्की. तो कधीही कबूल करणार नाही, ऍक्सेप्ट करणार नाही की मी कृष्णाच्या प्रेमात पडलोय. पण प्रेम हे असंच असतं, आपोआप होऊन जातं, आपल्याला सुद्धा कळत नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी सगळ्यात जास्त एक्सायटेड आहात? कृष्णाला सरपंच बनताना पाहण्यासाठी की कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचा सुखी संसार पाहण्यासाठी, त्यांचा रोमांस पाहण्यासाठी?
नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप खूप धन्यवाद.